जॉईन करा, जॉईन करा. हा, जॉईन करा. हा. प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त.
सेवा केलेला नंबर त्यावेळेस व्यस्त आहे. आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. जॉईन करा. हॅलो, जॉईन करा. जॉईन. हो करतो सर लगेच. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. The person you are calling has forwarded his call to another number. Please stay online while call gets connected. जॉईन करा की. हा, करा करा लवकर. जॉईन करा. हो हो, गाडीवर होतो. हा हा, करा करा.
जॉईन करा. सुरू करूया. कारण आपण आरबीसी बघितलं, ब्लड रिपोर्ट चेक केला, त्यानंतर नाडी परीक्षण मधला पार्ट बघितला. आज आपण बघायचं आहे हिमोलिसिस प्रोसेस काय आहे. व्हॉट इज हिमोलिसिस? हिमोलिसिस म्हणजे आरबीसी या इरिथ्रोसाइट्स रक्त के मुख्य घटकों में एक होता है. इसका आकार थोड़ा दानेदार चपटा डिस्क जैसा होता है और ये फेफड़ों तक ऑक्सीजन पहुंचाने को मदद करता है. एक स्वस्थ आरबीसी का औसत जीवन काल 4 महीने होता है. आमतौर पर शरीर हिमोलिसिस नामक प्रक्रिया से माध्यम से प्लिया या शरीर के अन्य हिस्सों में पुराने क्षतिग्रस्त आरबीसी को नष्ट करता है. हिमोलिसिस एक प्रोसेस आहे बॉडीमध्ये, आणि जेव्हा वॉर्नआउट आरबीसी होतात त्या वॉर्नआउट आरबीसी कुठं नष्ट केले जातात? एक तर प्लीमध्ये, प्लिया म्हणजे स्प्लीन मध्ये किंवा शरीराच्या अन्य भागामध्ये हिमोलिसिस होत असतं. कुछ लोग हिमोलिसिस को अन्य नामों से भी जानता है. दुसरी नावं पण आहेत त्याला रेफर करते. हिमोटोलिसिस, इरेथ्रोलिसिस या इरेथ्रोसायटोलिसिस. इरेथ्रोसायटोलिसिस या नावानं काय केलं जातं? इरेथ्रोसायटोलिसिस, इकडे बसा. इरेथ्रोसायटोलिसिस या नावाने जाणलं जातं. ही शारीरिक प्रक्रिया आहे, म्हणजे वॉर्नआउट सेलला संपवण्याची प्रक्रिया आहे. या पुराण्या झालेल्या 4 महिन्यानंतर त्याचा कार्यकाल संपलेल्या आरबीसी ज्या आहेत त्या नष्ट केल्या जातात स्प्लीन मध्ये, आणि शरीराच्या अन्य अंगामध्ये ते नष्ट केले जाते. शरीर आपकी हड्डी के अंदर स्पंजी उत्तक जिसे अस्थि मज्जा कहते हैं, इसमें नई रक्त कोशिका बनाती है. म्हणजे बोन मॅरोच्या आतमध्ये रेड मॅरो मध्ये आरबीसीची निर्मिती होते. येलो मॅरो आणि रेड मॅरो असं 2 प्रकारचे मॅरो असतात आतमध्ये. त्यातला रेड मॅरो मधून काय तयार केलं जातं? आरबीसीची निर्मिती होते. आणि बाकीच्या पासून काय तयार होतं? तुमचं डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. सो टोटली याचं उगमस्थान आहे तुमचं बोन मॅरो. म्हणजे बोन मॅरो क्षतिग्रस्त झाला तर तुमचं व्हायटेशन ऑफ ब्लड होणार. म्हणजे त्यातला सॉलिड प्रोटीन म्हणतात. व्हायटेशन ऑफ ब्लड 2 प्रकारचे प्रोटीन असतात त्याच्यामध्ये. एक लिक्विड प्रोटीन असतं आणि एक सॉलिड प्रोटीन. सॉलिड प्रोटीन म्हणजे तुमचं हे सगळ्या ज्या सेल्स आहेत, दीज आर द सॉलिड प्रोटीन. ते सॉलिड प्रोटीन असतं. आणि लाल रक्तवाहिन्या कुठे तयार होतात? तुमच्या बोन मॅरो मध्ये तयार होतात, आणि तयार झालेल्या ते प्रवाहित होतात. आता हिमोलायसिस 2 प्रकारचे असतं. एक्स्ट्रा व्हेसिक्युलर हिमोलिसिस, एक्स्ट्रा व्हेसिक्युलर हिमोलिसिस. व्हेसिक्युलर म्हणजे रक्तवाहिन्या तुमच्या, केशिका, धमनिया, याला काय म्हणतो तुम्ही? व्हेसिक्युलर म्हणता. एक्स्ट्रा व्हेसिक्युलर म्हणजे काय झालं? रक्तवाहिन्यांच्या बाहेर हिमोलिसिस होतं. हिमोलिसिस म्हणजे डिस्ट्रक्शन होतं. रक्तवाहिन्यांच्या बाहेर हिमोलिसिस होतं. ते कुठं होतं? तर स्प्लीन मध्ये. स्प्लीन इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रा व्हेसिक्युलर हिमोलिसिस. स्प्लीन, रक्तवाहिन्याच्या बाहेर हिमोलिसिस होण्याचं ठिकाण आहे तुमचं स्प्लीन आहे. आता हिपॅटोमेगाली का होते? म्हणजे स्प्लीनला सूज येते. ज्यावेळेला डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी मोठ्या प्रमाणात होतं, ज्यावेळेला डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी मोठ्या प्रमाणात होतं, त्यावेळेला ते डिपॉझिट कुठं होतं? स्प्लीन मध्ये. आणि स्प्लीन काय होतं? त्याचा आकार बदलतो. सो आकार बदल होण्याचं एकच कारण असतं की वेस्ट प्रॉडक्ट अडकून राहणे, किंवा एक्स्ट्रा फ्लो ऑफ द ब्लड जर त्यात झाला तरी पण त्याचा आकार वाढतो. तो स्प्लीनचा आकार वाढतो. स्प्लीन काय करतं? एक्स्ट्रा व्हेसिक्युलर हिमोलिसिस सबसे आम साइट आहे. म्हणजे स्प्लीन
स्प्लीन हे त्याच्यामध्ये आहे. म्हणून चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये काय म्हणतात ते, चायनीज अॅक्युपंक्चर फाईन न्यूट्रिशन कुठं बनवलं जातं तर स्प्लीन मध्ये बनवतात. फाईन न्यूट्रिशनचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ फाईन न्यूट्रिशन? फाईन न्यूट्रिशनचा अर्थ असा आहे, फाईन न्यूट्रिशनचा मतलब असा आहे की त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया, व्हायरसेस, जे काही सगळे ज्या गोष्टी आहेत ते मारल्या जातात आणि प्युअरली व्हेनस ब्लड सर्क्युलेशन हे हार्टकडे जातं. म्हणजे शरीरामध्ये कुठलाही बॅक्टेरिया, व्हायरसचा प्रादुर्भाव बंद केला जातो. म्हणजे जर स्प्लीनचं फंक्शन जर व्यवस्थित असेल, दॅट इज कॉल्ड एज इम्युनिटी. इम्युनिटी आणि इम्युनिटी जर चांगली असेल तर कुठल्याही प्रकारचं बॉडीमध्ये इन्फेक्शन होऊ शकत नाही. इवन दो कुठूनही शिरलं असेल इन्फेक्शन, बॉडीमध्ये ट्रान्सफर होत नाही, आर्टरीजमध्ये काही जात नाही, शुद्ध रक्तामध्ये काहीही जात नाही, प्युअर असतं. आणि म्हणून कसं आहे, हा हिमोलिसिस सायटी सगळ्यात महत्वाची आहे, ती प्लिया आहे, दॅट इज स्प्लीन. इसे फिल्टर होत आहे, म्हणजे इथं तिकडे फिल्ट्रेशन केलं जातं आणि त्याच्यात मायक्रोफेज नावाचा श्वेत कोशिका असतात. मायक्रोफेज नावाची काय श्वेत कोशिका त्याच्यामध्ये आहे. मायक्रोफेज नावाची श्वेत कोशिका आहे, म्हणजे व्हाईट ब्लड सायटी मायक्रोफेज. आता ही मायक्रोफेज काय करते? पुराणी कोशिका ज्या आहेत, मायक्रोफेज काय करते? पुरानी कोशिका जे आहेत, क्षतिग्रस्त लाल रक्त कोशिका पता लगाती है और उसे नष्ट करती है. आयडेंटिफिकेशन कसं करतं ते? तर एक थोडक्यात असतं, जाळी आहे, जाळी. एक जाळी असते. फिल्टर म्हणजे काय? एक जाळी आहे. जाळ्यामध्ये काय असतं? एक खोल असतं, त्याला ठरले. ज्या वेळेला क्षतिग्रस्त आरबीसी होतात त्याच्यामध्ये काय होतं? हायड्रोलिसिस होतं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात काय होतं? स्टोर्ड होतं आणि ती पेशी मोठी होते, फुगते. जेव्हा ती फुगते तेव्हा त्या जाळीतनं पास होत नाही आणि ते मायक्रोफॅन्जाईजला कळतं आणि मग ते काय करतं? त्याला नष्ट करून टाकतं. तर ही प्रक्रिया तुमच्या स्प्लीनमध्ये होत असते. स्प्लीनमध्ये ही प्रक्रिया होते. जेव्हा ब्लड कॅन्सर होतं किंवा कुठल्याही कंडिशनमध्ये काय झालेलं असतं, तुम्ही जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पेशी ब्लडमध्ये सापडतात. म्हणजे ही जी क्षतिग्रस्त पेशी तुम्हाला दिसलीच नाही पाहिजे. आकार बदललेली पेशी रक्तामध्ये आली की याचा अर्थ ओळखायचं की स्प्लीन वर्क करत नाहीये, मायक्रोफेंजाईज काम करत नाही. तर त्या ठिकाणी ती नष्ट होते आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? एक्स्ट्रा वेसिक्युलर हिमोलिसिस म्हणायचं, म्हणजे रक्तवाहिन्याच्या बाहेर. आता दुसरं एक हिमोलिसिस आपल्या शरीरामध्ये असतं, ते रक्तवाहिन्याच्या आतमध्ये असतं. रक्तवाहिन्याच्या आतमध्ये असतं. कोशिका का विनाश शामिल होता है, रक्तवाहिन्या के भीतर होता है. इंट्रावेसिकुलर हिमोलिसिस साथ नष्ट कोशिका के हिस्से के रक्त भीतर घुमते रहता है. म्हणजे कॅपिलरी मध्ये ब्लॉक तयार होतो. जे कॅपिलरीज असतात, ज्या वेळेला आरबीसीची साईज वाढते तेव्हा ती कॅपिलरी मधनं पास नाही होत आणि तिथे डिस्ट्रक्ट केली जाते. ह्याला काय म्हणायचं? इंट्राव्हेसिक्युलर हिमोलिसिस. म्हणजे आकारावर, आरबीसीच्या आकारावर हिमोलिसिस अवलंबून आहे. आणि ही जर प्रक्रिया हिमोलिसिसची जास्त प्रमाणात जर झाली तर तुमचा आरबीसीचा काउंट कमी होतो. म्हणजे इट इज अ ॲबनॉर्मल कंडिशन. ही काय आहे? याचा अर्थ तुम्ही काय समजायचं की आरबीसीची संख्या कमी होते तर डिस्ट्रक्शन जास्त व्हायला लागले. म्हणजे मायक्रोफेंजाज वेडे झालेले आहेत की जे मारतायत ते चांगल्याला पण मारतात, म्हणून आरबीसीची काउंट तुमचा कमी होतो. आता आरबीसीवर डायरेक्ट काम करणारी इलेक्ट्रोपॅथीची मेडिसिन कुठली आहेत? तर S1, A1 आणि RE. S1, A1 आणि RE हे डायरेक्ट तुमच्या आरबीसीवर काउंट करत. म्हणजे आरबीसीला काही तुम्हाला त्याचा चेंज करायचा आहे, शेप चेंज करायचा आहे, त्याची क्वांटिटी वाढवायची आहे, काय करायचं असेल तर तुम्हाला S1, A1, RE चा यूज करावा लागेल. अगर किसी रोग की आरबीसी कम बन रही है तो S1, A1, RE का प्रयोग पॉझिटिव्ह में करना चाहिए. आता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अॅक्यूट, सब अॅक्यूट आपल्याकडे फॉर्म्युला आहेत. कशावर अवलंबून आहे? डोसाबॉलॉजीवर अवलंबून. तुम्ही D4 मध्ये S1, A1, RE जर दिला तर त्या ठिकाणी काय होणार? आरबीसी वाढणार आहेत तुमच्या. आरबीसी वाढणार आहेत. म्हणजे आरबीसी वाढवण्यासाठी ते काम आपण करू शकतो. पण दुसरं एक आपल्याकडे कन्सिडरेशन आपण केलं होतं मागे, ते आपण बघूया नंतर.
तर हे काय आहे, S1A1RE चा वापर आपण करू शकतो आणि वाढवू शकतो. त्याच्यासाठी मनीष पाटीदार सरांनी काय तयार केलं, पॉवर बुस्टर. यूज पॉवर बुस्टर. आरबीसीचा काउंट वाढण्यासाठी पॉवर बुस्टर तयार करायचं. त्याच्यात आरीची 5 ड्रॉप टाकायचे. आरीची 5 ड्रॉप, पॉवर बुस्टर प्लस आरीचे 5 ड्रॉप. पॉवर बुस्टर कसा करायचा, पॉझिटिव्ह मध्ये करायचा. पॉवर बुस्टर काय करायचा, पॉझिटिव्ह मध्ये करायचा. पॉवर बुस्टर पॉझिटिव्ह मध्ये करून 5 ड्रॉप आरीचे टाकायचे. की काय होणार, तुमची आरबीसी वाढायला मदत करणार. म्हणजे एखाद्याचा आरबीसी काउंट जर कमी झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता, वाढवू शकता. वाढवू शकता. पॉवर बुस्टर. आता पॉवर बुस्टरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, S1. त्याच्यामध्ये काय असतं, S1A1L1F1W. त्याचा रेशो ठरलेला आहे 7:5:5 आणि 8 हा रेशो आहे त्याचा. आता ते तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही आरई टाकलं तर ते स्टिम्युलेट होतं. कशाचं स्टिम्युलेशन होतं, बोन मॅरोला स्टिम्युलेट करतं. जिथे रक्ताची निर्मिती होते त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. आणि तुमचं काय बनलं जातं, आरबीसी बनवण्यास मदत केलं जातं. तर हे आपल्याला आरबीसी वाढवण्यासाठी आपल्याकडे हे फॉर्म्युले आहेत. वी कॅन इन्क्रीज दी आरबीसी रेट. हे आरबीसी आपण वाढवू शकतो. तर हे झालं. पण आता आरबीसीच्या बद्दल बोललो. आता आपण नेक्स्ट आपला जो सीबीसी मधला पार्ट आहे तो डब्ल्यूबीसी. नेक्स्ट पार्ट आपला काय आहे, डब्ल्यूबीसी आहे. श्वेत कोशिका, त्याला ल्युकोसाइट म्हणतो आपण. त्या ल्युकोसाइट बद्दल आपण क्लिअर करायचं आहे. जिसे ल्युकोसाइट टीएलसी कहा जाता है, टोटल ल्युकोसाइट काउंट, टीएलसी. टीएलसीचं रीडिंग असतं. त्या टीएलसीचा संबंध काय बघूया आपण. आता टीएलसी हा नेहमी आरबीसी पेक्षा कमी असतो. टोटल ल्युकोसाइट काउंट हा आरबीसी पेक्षा नेहमी कमी असतो. हे लक्षात ठेवा. जिसका अनुपात, त्याचा अनुपात काय, 600-700 आरबीसीला लगभग 1 असतं त्याच्यामध्ये. म्हणजे 600-700 आरबीसी बरोबर 1 डब्ल्यूबीसी हा त्याचा अनुपात आहे. श्वेत रक्त कोशिका का होता है, श्वेत रक्त कोशिका मुख्य रूप में शरीर को संक्रमण से बचाने के लिए जिम्मेवार होते हैं. डब्ल्यूबीसी कशासाठी आहेत तुमचे, इट इज द प्रोटेक्शन डिव्हाइस. संक्रमण, संक्रमण रोग. संक्रमण म्हणजे काय येतं तुमचं बघा. संक्रमणामध्ये काय येणार, जे काय इन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस झाल्यानंतर जे बॅक्टेरिया व्हायरसेस तुमच्या शरीरावर किंवा पॅरासाइटचा जो अटॅक होतो त्याला संक्रमण म्हणतात. संक्रमण म्हणजे काय, इपिडर्मिस. त्याला काय म्हणतो आपण, इपिडर्मिस. या इपिडर्मिस मध्ये डब्ल्यूबीसीचा मेन रोल असतो. आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे सगळे हत्यार आहे की नाही, डब्ल्यूबीसी वाढवायचं सुद्धा आपल्याकडे सिस्टम आहे. म्हणजे आपण इम्युनिटी त्या पेशंटची आरामात वाढवू शकतो आणि संक्रमणापासून वाचवू शकतो. डब्ल्यूबीसी का मुख्य में प्रतिरक्षा और रक्षा तंत्र का योगदान करते हैं. कुछ श्वेत रक्त कोशिकाएं रक्त प्रवाह के माध्यम से सुचारू रूप से प्रवाहित होती है. म्हणजे काही त्यातल्या डब्ल्यूबीसी ज्या असतात किंवा ल्युकोसाइट्स असतात ते रक्तात प्रवाहामध्ये असतात. रक्त प्रवाहामध्ये डब्ल्यूबीसी असतात. आता हे काय काम करतं बघा. एखादं कॅन्सरची सेल चाललेली आहे, मेटास्टॅटिस कॅन्सर आहे, जागा सोडून दुसरीकडे जातो, माध्यम रक्त आहे. मेटास्टॅटिस होण्याचं मेन कारण बघा, इथं तुम्हाला लक्षात येईल, वाय देर इज अ मेटास्टॅटिस. एका जागेवरून दुसऱ्या जागेला कॅन्सरची सेल गेली जाते, ती रक्ताच्या मार्फतीतच जाते की नाही. म्हणजे रक्तामध्ये डब्ल्यूबीसीचा काउंट जर व्यवस्थित नसेल किंवा डब्ल्यूबीसी व्यवस्थित नसतील तर ते कॅन्सर सेलला मारू शकत नाही. त्यामुळे ती मायग्रेट होऊन दुसरीकडे जाऊन बसते. सो मेटास्टॅटिस होण्याचं मेन कारण आहे युअर इम्युनिटी इज लो. युअर इम्युनिटी इज लो. म्हणून इथं दिलंय बघा, काही श्वेत रक्त कोशिका रक्त प्रवाहाच्या माध्यमातून वाहत असतात आणि काही काय असतात, रक्तवाहिन्या क्या दीवार में जुडी रहती. काही रक्तामध्ये असतात आणि काही काय असतात त्याच्या सेल वॉल मध्ये असतात. ते यहां तक कि अन्य ऊतकों में प्रवेश करने के लिए नसों की दीवार में भी प्रवेश करती है.
जब श्वेत रक्त कोशिका किसी संक्रमण या अन्य समस्या वाली जगह में पहुंचती है, आता त्या ठिकाणी बघा, व्हेन देर इज इन्फ्लामेशन, तिथं काय दिसतं, लाली तयार होऊ लागलेली दिसते तुम्हाला. वाय? याचं कारण काय? ज्या वेळेला संक्रमण एखाद्या ठिकाणी असतं त्यावेळेला हे सगळ्या आरबीसी धावून तिथं जातात. आपल्या डब्ल्यूबीसी त्या एरियामध्ये जातात, म्हणजे आरबीसी पण त्याच्याबरोबर जातं. रक्त त्या ठिकाणी दिसतं म्हणून लाली तयार झालेली दिसते. रक्त तिथं रश होतं. आता रक्त तिथं रश होतं म्हणजे काय होतं, तुमचा डब्ल्यूबीसी तिथे ताबडतोब नेल्या जातात. हा, म्हणजे ज्या ठिकाणी संक्रमण झालंय त्या ठिकाणी डब्ल्यूबीसी पोचल्या जातात. म्हणून रक्तामध्ये डब्ल्यूबीसीचा जो काउंट दिलेला आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे. तो काउंट जर कमी असेल तर अर्थ काय झाला, इम्युनिटी तुमची कमी झाली, संक्रमण तुमच्या शरीरामध्ये होणार, 100% होणार. तर तो डब्ल्यूबीसी काउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच विचार आपण करायला पाहिजे. तो श्वेत रक्त कोशिका किसी संक्रमण या अन्य समस्या वाली जगह पर पहुंचती है, वे पदार्थ सोडती है जो श्वेत रक्त कोशिका को आकर्षित करती है. बघा काय होतं बघा, एक अशी असतं, जब श्वेत रक्त कोशिका किसी संक्रमण या अन्य समस्या वाली जगह में पहुंचती है, तर त्या ठिकाणी एक पदार्थ सोडते ते. आता त्या पदार्थाला काय असतो, वास असतो, हे असतं, ते असतं, गंध असतो, सगळं असतं. आणि त्याचा गंध बघितल्यानंतर दुसरे डब्ल्यूबीसी तिथे येतात. लक्षात आलं का? दुसरे डब्ल्यूबीसी येतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कुत्र्यांचं मीटिंग जातं त्यावेळेला काय होतं, ते एक विशिष्ट प्रकारचा गंध चालू होतो तिथं आणि मेल अट्रॅक्ट केला जातो. जसं फुलांच्या मध्ये गंध येतो त्यावेळेला फुलपाखरू त्याच्यावर जाऊन बसतं. हीच प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होते. ज्या ठिकाणी पहिले डब्ल्यूबीसी जातात ते काय करतात, एक पदार्थ सोडतात आणि त्यांनी काय केलं जातं, अट्रॅक्ट होतं, बाकीचे डब्ल्यूबीसी त्या ठिकाणी येतात. एक पदार्थ तिथं सोडलेला असतो आणि तो पदार्थ तिथं पोचल्याबरोबर काय होतं, त्या ठिकाणी सगळे डब्ल्यूबीसी तिथे जातात, अट्रॅक्ट करतं त्याला. इथं काहीतरी भानगड झालेली आहे आणि आता आपल्याला युद्ध करायचं आहे. युद्ध करायचं आहे, बिगुल वाचतो युद्धाचा आणि सर्व डब्ल्यूबीसी रश करतात त्या स्पॉटवर. श्वेत रक्त कोशिका को आकर्षित करते है, वो श्वेत कोशिका पूरे शरीर की बिखरी हुई एक सेना की तरह काम करते. म्हणजे त्याचे पॉकेट्स असतात, मिलिटरीचे जसे कॅम्प आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली असतात मंडळी, तसं आपल्या शरीरामध्ये डब्ल्यूबीसीचं पुरं जाळं असतं. जेव्हा त्याला कळतं की कुठंतरी भानगड आहे, ही सगळी सैन्य जमा होऊन एकट्ठा करून तिथं जातात. त्याच्यासाठी त्या इंट्रुडरला मारण्याकरता, बाहेरनं आलेल्या घुसखोराला संपवण्यासाठी ते काम केलं जातं. तिथे एकट्ठा होण्याचं काम करतं. तिथं तुझा डब्ल्यूबीसी काउंट वाढतो. तिथं रक्त कोशिका को आकर्षित करती है, श्वेत रक्त कोशिका पूरे शरीर में बिखरी होती है, एक सेना की तरह काम करती है, लेकिन पल की सूचना मिलते पर इकट्ठा होने और किसी हमलावर सूक्ष्म जीवाणु को लड़ने की तैयारी करती है. म्हणजे कम्युनिकेशन, इंट्रा कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते इंट्रा कम्युनिकेशन कसं होतं, द सिक्रिशन ऑफ मटेरियल फ्रॉम द, पहिल्या सुरुवातीला जो जातो गस्ती सेना आहे ती शरीरामध्ये गस्त घालत असते आणि त्याच्या लक्षात येतं की इथे इंट्रुडर आलेला आहे, चोर आलेला आहे, हमलावर आलेला आहे, सूक्ष्म जीवाणू आलेला आहे. ते ताबडतोब काय करतं, आपल्या शरीरातून एक पदार्थ सिक्रेट करतं. आता हा पदार्थ काय करतो, इट इज अ सेन्स दॅट समथिंग हॅज हॅपन टू सम साईड. आणि मग लगेच काय होतं की जिथं जिथं ते बसलेली मंडळी आहेत, बेस कॅम्प आहे, तिथून सगळे डब्ल्यूबीसी काय करतात, त्या स्पॉटवर जाऊन युद्धाची तयारी करतात आणि त्याला संपवण्याचं काम करतात. जसं कबड्डीच्या गेम मध्ये तो बॉर्डर क्रॉस करून अपोनंटचा व्यक्ती आल्याबरोबर सगळे चारी बाजून कव्हर करतात, तीच क्रिया आपल्या शरीरामध्ये होते. आता ते काय करतं बरं, हमलावर जीवाणु से लड़ने के लिए तैयार करते. श्वेत रक्त कोशिका सूक्ष्म जीवाणु को निगल कर पचाकर
म्हणजे त्याला खाऊन टाकतं आणि काय करतं, त्याला डायजेस्ट करतं. डायजेस्ट करते और सूक्ष्म जीवाणु को जुड़ी हुई अँटीबॉडीज का उत्पादन करते, लगेच दुसऱ्या अँटीबॉडीज तयार करते. म्हणजे एक डिफेन्स फोर्स तयार केला जातो. त्या पुन्हा तशा प्रकारचं जर इन्फेक्शन शरीरामध्ये आलं तर पटकन त्या अँटीबॉडीज त्याला संपून टाकतात. आणि त्याला आपण म्हणतो अक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये तेच केलं जातं. अर्ध मेलेले जंतू तुमच्या शरीरात टोचले जातात आणि ते टोचल्यानंतर ते अँटीबॉडीज तयार करतात आणि तुमची प्रतिक्रिया करतात. पण कधी कधी अशी भानगड होते की त्याची इम्युनिटी इतकी लो असते की ते जंतू त्याच्यावर कार्य करून त्याला रोग होतो. इट इज नॉट सेफ. इट इज नॉट ए सेफ थिंग. म्हणजे स्वतःची इम्युनिटी वाढवणं हे सगळ्यात बेस्ट आहे. व्हॅक्सिनेशन पेक्षा इलेक्ट्रो होमिओपॅथी किती पटीनं श्रेष्ठ आहे. व्हॅक्सिनेशन प्रोग्राम करतात, केमिकल तुमच्या शरीरामध्ये टाकतात, ते सगळं चुकीची पद्धत आहे. आता टाईप ऑफ ब्लड सेल्स काय काय असतात बघा. आपण व्हाईट ब्लड सेलचं टाईप बघूया. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, ग्रॅन्युलोसाइट अँड अग्रॅन्युलोसाइट. आता याचा अर्थ काय? ग्रॅन्युलोसाइट म्हणजे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतात. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय असतात? ग्रॅन्युल्स असतात. आणि दुसरे जे असतात त्याच्या सेलमध्ये ग्रॅन्युल्स नसतात. त्याला ए ग्रॅन्युलोसाइट म्हणतो आणि ग्रॅन्युलोसाइट आहे. आता या 3 ग्रॅन्युलोसाइटचे 3 प्रकार आहेत, न्यूट्रोफिल, इसोनोफिल अँड बेसोफिल. हे 3 प्रकारचे तुमच्याकडे काय असतात? ग्रॅन्युलोसाइट असतात. ते WBCच असतात, पण त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल असतात, इसोनोफिल्स असतात आणि बॅसोफिल्स असतात. आता या तिघांचं काम वेगवेगळं आहे. तिघांचं काम काय आहे? वेगवेगळं काम आहे. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट असतात. अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येतात? लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट. लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट. आता त्याच्यामध्ये परत काय प्रकार आहेत? त्याच्यामध्ये परत 3 प्रकार येतात, टी लिम्फोसाइट, के लिम्फोसाइट. हे खाली आहेत, टी लिम्फोसाइट, के लिम्फोसाइट असे त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार येतात. 3 प्रकार आहेत. लिम्फोसाइटचे 3 प्रकार येतात. आपण त्याचं पुढे बघूया. आता मगाशी आपण सांगितलं की ते गिळून त्याला नष्ट आसानी से नष्ट किया जा सकता है. जब श्वेत रक्त कोशिका की संख्या बहुत कम होती है त्याला काय म्हटलं जातं? ल्युकोपिनिया म्हटलं जातं. WBC काउंट जेव्हा कमी असतो त्याला ल्युकोपिनिया असं म्हणतो. तो संक्रमण होण्याची संभावना अधिक होतीये. जेव्हा तुमचा ल्युकोपिनिया होतो त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. श्वेत रक्त कोशिका की सामान्य से अधिक संख्या, दैट इज कॉल्ड एज ल्यूकोसाइटोसिस म्हणतात. सीधे लक्षण का कारण नहीं हो सकता, लेकिन कोशिका की अधिक संख्या किसी अंतर्विहित विकार का संकेत देती है. म्हणजे WBC जर काउंट वाढलेला असेल तर शरीरामध्ये कुठंतरी इंटरनल डिसीज झाल्याचं इंडिकेशन दाखवतं. जसं कॅन्सर मध्ये होतं. WBC काउंट खूप प्रचंड वाढलेला असतो. त्याचं कारण असं असतं की शरीरामध्ये संक्रमण असतं. म्हणजे मेटास्टॅटिस कॅन्सर मध्ये संक्रमण दाखवतं. त्यामुळे WBC ची संख्या वाढलेली आहे. आणि त्याला लढण्यासाठी, त्याला खतम करण्यासाठी ते प्रयत्न करत असतं. म्हणून WBCचा काउंट वाढतो. अनरेग्युलेटेड WBC काउंट ॲबनॉर्मली व्हेरी हाय, 50,000 इतका WBC काउंट होतो. 11,000 पाहिजे जास्तीत जास्त आपल्या याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा तो कितीतरी पट जास्त असतो. अशा वेळेला त्याला आपण ल्युकोसायटोसिस म्हणतो. त्या कंडिशन मध्ये इंटरनल शरीरामध्ये कुठेतरी गडबड असते. आणि आपण व्हेनवन 1000 A2C5 200 मध्ये जर आपण दिला
तर हा ल्युकोसाइट काउंट कमी करायला मदत होते. डायरेक्टली आपण ल्युकोसाइट कमी करतो. माझ्याकडे एक उदाहरण होतं, गेला तो पेशंट, परंतु काहीही केल्या ॲलोपॅथीवाल्याला तो ल्युकोसाइट काउंट कमी करता येत नव्हता. त्याला कायम टेम्परेचर असत. आपण 8 दिवस औषध दिल्याबरोबर जो 50,000चा जो ल्युकोसाइट होता तो 25 वर आला. 50% डाऊन केला आपण त्या. आपल्याकडे त्याची युक्ती आहे, त्याला कमी करण्याचं आपल्याकडे साधन आहे. वेन काय करतं? वेन जेनेटिक म्युटेशनला मदत करतं. आणि कॅन्सर इज द डिसीज ऑफ जेनेटिक म्युटेशन. जेनेटिक म्युटेशन म्हणजे काय? डीएनए त्याचा चेंज झालेला असतो आणि त्यामुळे एक ॲबनॉर्मल सेल तयार होते. त्याच्या डीएनएला नॉर्मल ताळ्यावर आणण्याचं काम वेन करतं. So if you give Ven1 1000, it become a normal cell. मेटास्टॅटिक कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी Ven1 1000 द्यायचं. Ven1 काय करतो? डीएनए स्ट्रक्चरवर काम करतं Ven1. सेल्युलर लेवलला डीएनए स्ट्रक्चर मदत करायला मदत करतं Ven1. म्हणजे या ठिकाणी जो ल्युकोसाइट हाय होण्याचं जे कारण आहे, त्याच्यामध्ये कॅन्सर सेल असण्याची शक्यता असते आणि ही कॅन्सर सेल म्हणजे ॲबनॉर्मल सेल आहे. तर त्याचा डीएनए स्ट्रक्चर जर आपण चेंज करून त्याला नॉर्मल जीन मध्ये जर आणला तर कॅन्सर क्युअर होतो, मेटास्टॅटिक बंद करते. सो यू कॅन यूज Ven1 1000 पोटॅन्सी मध्ये वापरायचं आहे. आता ज्याच्याकडे 1000 नाही आहे त्यानं काय करायचं? तर Ven1 ला लिटर डायल्युशन करा. लिटर डायल्युशन म्हणजे काय? Ven1 चे MNC ग्लोबिल करा. 2 ग्लोबिल 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचे. 2 ग्लोबिल 1 लिटर मध्ये पाण्यामध्ये टाका तर ते 1000 साधारण पोटॅन्सी तयार होते. 1 लिटर औषध तयार होतं आणि ते पाणी थोडं 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 प्यायला. म्हणजे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही Ven1 ला मॅटी सरांची थेरपी वापरा. मॅटीने जी ग्लास थेरपी शिकवली तीच महत्वाची होती. त्यांनी D3 पर्यंतच पोटेंटाइज केलं. त्याच्यानंतर त्यांनी ग्लास थेरपी वापरली. 2 ग्लोबिल्स 1 लिटर पाण्यामध्ये टाकल्यानंतर लिटर डायल्युशन तयार होतं. लिटर डायल्युशन तयार होतं. त्याच्यामध्ये 10% 5% RS मिक्स करा म्हणजे ते प्रिझर्व होतं आणि ते प्रिझर्व झालेले लॉंग टाइम ते यूज करू शकतात. म्हणजे 1 लिटरच्या बाटलीमध्ये 2 ग्लोबिल किती पैसे घेणार सांगा? तुम्ही त्या पेशंट कडून 500,000 रुपये घेतले तरी यू आर इन द प्रॉफिट. पण त्याला मिळणारा बेनिफिट किती आहे? लक्षात आलं? पाण्याचा डॉक्टर म्हणतात. इलेक्ट्रोपॅथीला पाण्याचा डॉक्टर म्हटलं जातं. पाण्याला भारित करून ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे पूर्वीच्या काळी मंत्रून तुम्हाला देत होते, तुम्ही मंत्रच देता औषध टाकून त्याला. ही सिस्टम आहे. म्हणजे Ven1 काय करतं? जेनेटिक म्युटेशन मध्ये काम करणारी रेमेडी आहे. तुमच्या डोक्यातच लक्षात ठेवायचं. आपल्याला डीएनए जर चेंज करायचा असेल आणि मॅक्सिमम आजकाल काय झालं, जेनेटिक म्युटेशनचे रोग भरपूर प्रमाणात आपल्या ह्याच्यामध्ये आले. अनकंट्रोल सगळ्या गोष्टी आता डायबिटीज आहे, त्यानंतर तुम्ही अँथ्रायटिस आहे, ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, कॅन्सर सारखे बिमारी आहेत ज्याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन. आपण 1 तास घेणार आहे त्याच्यावर जेनेटिक म्युटेशन या थेरीवर. तर सेलमध्ये जेनेटिक म्युटेशन होतं म्हणजे सॉलिड प्रोटीन जे आहे, ज्याची चेन आहे, ती प्रोटीनची चेनच बदलली जाते. आणि प्रोटीनची चेन जेव्हा बदलते तेव्हा सेल बिकम मॅड. त्याची सगळी कॅरेक्टरिस्टिक चेंज होऊन ती कॅन्सर सेलमध्ये रूपांतर होते. त्याला नॉर्मल करण्याचं काम आपलं Ven1 करतं. Ven1 म्हणजे मॅटी सरांनी जो व्हेन ग्रुप तयार केला तो जेनेटिकली ट्रान्सफर्ड लैंगिक ह्याच्यातून सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज साठी हे पूर्ण ग्रुप तयार केला गेला. त्याची पहिली रेमेडी Ven1 आहे. आता तुम्ही मला सांगा, सिंथसिस मध्ये Ven1 आहे की नाही? मग सिंथसिस जर तुम्ही दिलं तर काय होईल? सिंथसिस सेकंड डायल्युशन जर कुणालाही दिलं तर जेनेटिक म्युटेशन स्टॉप करू शकतात.
इट इज अ प्रोटेक्शन डिव्हाइस. हे प्रोटेक्शन आहे. बघा सगळ्या फर्स्ट रेमेडी S1 L1 A1 वेन1 वेर1 सगळ्या फर्स्ट रेमेडी त्याच्यामध्ये टाकल्या. P1 सिंथसिस. आता यामध्ये बरेच लोकांनी वेगवेगळे प्रयोग केले, रेशो चेंज केला त्याचा आणि वेगळंच पदार्थ मिळाला. म्हणजे कधी कधी होतं तुम्हाला फॉर्म्युला दिल्यानंतर तुम्ही असं काम करायला पाहिजे की आपल्याला काय टार्गेट पाहिजे. ज्याला पुरे शरीरवर डीप मध्ये काम करायचं त्याला सगळ्यात कमी ठेवायचं आणि ज्याला लोकल काम करायचं त्याला सगळ्यात जास्त ठेवायचं. म्हणजे 30 ml बनवायचं आहे सिंथसिस तुम्हाला बनवायचं आहे. फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्याची आवश्यकता म्हणजे लोकली काम करायचं आहे त्याला जास्त ठेवायचं आणि पुरे शरीरभर काम करायचं त्याला सगळ्यात कमी ठेवायचं आणि मग बाकीचं समसम टाकायचं त्याच्यामध्ये. तर ही ते सिस्टम आहे. म्हणजे आपल्याकडे काय होतं फॉर्म्युला दिलं की इक्वल घालतात, असं नका करू. आता थोडस बदला, थोडस चेंजेस करा, रिक्वायरमेंट प्रमाणे रेशो बदला. त्याच्यासाठी तुम्हाला काय अभ्यास पाहिजे, मटेरियल मीडियाचा अभ्यास पाहिजे. S1 काय काम करेल. आता तुम्हाला न्यूट्रिशन द्यायचंय कोणाला तरी, लोकली तुम्हाला किडनीला न्यूट्रिशन द्यायचं आहे आणि मेटाबॉलिक काम कोण करतं, S1 करतं. S1 मध्ये न्यूट्रिशन आहे. अशा वेळेला S1 ची मात्रा काय ठेवायची, जास्त ठेवायची. म्हणून जनरल टॉनिक मध्ये 7 ml S1 ठेवलेलं. त्या मानानं बाकी 5-5 केले आणि नर्वाईन करण्याकरता, नर रूट मध्ये घुसण्याकरता, सेलच्या आत घुसण्याकरता WE टाक आणि त्याची मात्रा हाय ठेवली. बाकीचं निगेटिव्ह आहे, WE पॉझिटिव्ह मध्ये दिलेलं. WE पॉझिटिव्ह देण्याचं मेन कारण काय, WE पॉझिटिव्ह देण्याचं मेन कारण काय, तर पेनिट्रेट करण्याकरता WE ला तुम्ही जास्त ठेवलं. तर तुम्ही जनरल टॉनिक नॅचरल टॉनिक मध्ये बघा फॉर्म्युला काय दिलाय तुम्हाला. ज्याला लोकली काम करायचं आहे ते जास्त आहे. S1 लोकल काम करायचं आहे आपल्याला म्हणून त्याला जास्त ठेव आणि बाकीचं कंपॅरेटिव्ह L1 F1 A1 A3 काय केलं तुम्ही 5 ml ठेवलेलं आहे, कमी ठेवलेलं आहे. म्हणजे ते डीप ऍक्टिंग होतं, डीप ऍक्टिंग होतं. हा रेशो फार इम्पॉर्टंट आहे. हा रेशो फार इम्पॉर्टंट आहे. आणि ही कन्सेप्ट कसं कळलं, L1 आणि L2 चा अभ्यास करा. L2 चा तुम्ही अभ्यास केला तर L1 ची मात्रा, A3 ची मात्रा, S5 ची मात्रा त्याच्यामध्ये कमी ठेवलेली आहे. एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. L2 इज अ कॉम्बिनेशन फॉर्म्युला. त्या L2 मध्ये तुम्हाला असं दिसेल की काय केलंय, मात्रा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरून ही संकल्पना आली की वेगवेगळ्या मात्रेमध्ये आपल्याला ती घालायला पाहिजे, इक्वल घालायचं नाही. लक्षात आलं. मग या ठिकाणी काय झालं की ल्युकोसायटोसिस जर झाला असेल, सीधे लक्षण का कारण नहीं हो सकता, लेकिन कोशिका की अधिक संख्या किसी अंतर्हित विकारा का संकेत करते. म्हणजे शरीरामध्ये इंटरनल डिसीज जर वाढत असेल तर तुमचा WBC काउंट वाढतो. छुपे रुस्तुम असतात. तुम्हाला गंमत सांगतो, छुपे रुस्तुमची कथा सांगायची म्हणजे, तर बॅटल फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला एक पहिले लाईन ऑफ डिफेन्स असतो. म्हणजे सगळे ग्राउंड फोर्स बसलेला असतो आणि काही मंडळी बंकर मध्ये बसलेली असतात. बंकर मध्ये बसलेली असतात. युद्धभूमीतली कथा सांगतोय तुम्हाला मी की ते सगळे बंकर मध्ये लपून बसलेले असतात सैनिक. तुम्ही फायर करता. आता तुम्ही काय केलं, एअर फायर केला. काय केलं तुम्ही, एअर फायर केला, हवेतून मारा केला, बॉम्ब टाकला. तर फर्स्ट साईडचे सगळे सैनिक मेले. आता तुम्हाला वाटलं की आता आपल्याला ऍडव्हान्स करायला जायला काही हरकत नाही. तर लाईफ एंट्री काय करायला लागते, बॉर्डर क्रॉस करून ऍडव्हान्स करत पुढे जात असते आणि पोस्ट कॅप्चर करते. पण त्याच वेळेला काय येतं, म्हणजे तुम्हाला वाटलं आता सगळं ठीक आहे, बंकर मधले सैन्य बाहेर येतं आणि मेलेले सैन्याला मलमपट्टी करून पुन्हा लढायला तयार होतात. मग तुम्ही काय काम केलं, हाय पोटॅन्सी मध्ये एक मेडिसिन दिलं. हाय पोटॅन्सी मध्ये मेडिसिन दिलं. हाय पोटॅन्सी मेडिसिन दिल्यानंतर काय झालं, पहिला डिफेन्स मारला सगळा.
आता जे बंकरमध्ये बसलेले आहेत त्या सैन्याचं काय? म्हणजे तुम्हाला लोकल पण ट्रीटमेंट करावं लागेल. हाय पोटॅन्सी दिल्यानंतर लोकल ट्रीटमेंट ही फॉलोअप करावं लागेल, कारण तिथं मेल्यानंतर जे बंकरमधनं बाहेर येणारी सैन्य आहे त्यांच्यावर अटॅक करणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच काय करायला लागेल, त्याबरोबर हाय पोटॅन्सीचं तुम्ही ग्लोबल जर दिल्या तर लो पोटॅन्सीमध्ये डायल्युशन द्यायला पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही डिसीजला क्युअर करू शकता. हाय पोटॅन्सीची मात्रा कमी दिली जाते, 3 डोस 2 डोस 1 डोस आपण का देतो, आणि लो पोटॅन्सी मधली जी डिसीज आहे ते आपण कंटिन्युअस देतो. म्हणजे वारंवार देऊन काय करतो, त्याला कंट्रोल करतो, सप्रेस करतो. तर इथे हे काम आहे. लेकिन कोशिका की अधिक संख्या किसी अनहद विकार का संकेत हो सकता है, जैसे संक्रमण, सूजन की प्रक्रिया या लुकेमिया, ब्लड कॅन्सर, लुकेमियाची संकेत देत ते. म्हणजे एखाद्याला जर ब्लड कॅन्सर असेल तर त्याचा WBC काउंट हाय झालेला असतो. हा लुकेमियाचा संकेत आहे. एखाद्याच्या शरीरात बघा 11,500 झालं काही फरक पडत नाही, 12,000 झाले तरी काही फरक पडत नाही. परंतु तेच 11,000 20,000 झाले, 40,000 झाले, 50,000 झाले, नॉर्मली हाय झालं ते 100% संकेत काय करतं, त्याला लुकोमिया झालेला आहे, लुकोमियाचा संकेत करत. सूजन की प्रक्रिया, शरीरामध्ये कुठं सूजन जर होत असेल, स्वेलिंग येत असेल, इन्फ्लामेशन होत जर असेल, तरी सुद्धा WBCचा काउंट वाढतो. म्हणजे WBCचा काउंट हाय झाला याचा अर्थ तसा झाला की शरीरामध्ये कुठंतरी सूजन आहे, इन्फ्लामेशन आहे. आता तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे रेमेडी काय आहे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी? लिम्फो बूस्टर सर. लिम्फो बूस्टर. लिम्फो बूस्टर म्हणजे इन्फ्लामेशन कमी करण्याकरता तुम्ही लिम्फो बूस्टर देऊ शकता. म्हणजे तुम्ही बघितलं की WBCचा काउंट वाढलेला आहे, या कंडिशन मध्ये तुम्ही काय देऊ शकता, पेशंटला लिम्फो बूस्टर देऊ शकता. मग त्याची पुढची ऍडव्हान्स कन्सेप्ट काय आहे, ऑर्गनो बूस्टर. जनरल मध्ये काय लिम्फो बूस्टर आहे, ऑर्गनो बूस्टर त्याची ऍडव्हान्स कंडिशन आहे. ऑर्गनो बूस्टर त्याची ऍडव्हान्स कंडिशन आहे. ऑर्गनो बूस्टरचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला त्याच्यामध्ये P2 VER1 VEN1 अँड G इम्पॉर्टंटली यूज केलेलं असतं. P2 का यूज केलं जातं सांगा? P2 कशासाठी वापरतो आपण? ऑर्गनो बूस्टर मध्ये P2 वापरलेला आहे. P2 चा रोल काय आहे? P2 चा रोल काय आहे? P2 चा रोल काय? वाय P2 इज इन द ऑर्गनो बूस्टर मध्ये P2 वापरण्याचं रिझन काय आहे? पक्क मला सांगा, का P2 वापरलं जातं ऑर्गनो बूस्टर मध्ये? P2 काय करतो? सेल लेवलला रेस्पिरेशन वाढवतं, म्हणजेच ऑक्सिजनेशनची प्रोसेस केली. म्हणजे त्या ठिकाणी डेफिशियंट ऑक्सिजन आहे तिथं ऑक्सिजन सफिशियंटली प्रोव्हाइड केला जातो, म्हणून P2 यूज केलेला आहे. ऑर्गनो बूस्टर मध्ये P2 वापरायचं कारण काय? लिम्फो बूस्टर मध्ये P2 नाही आहे, पण ऑर्गनो बूस्टर मध्ये P2 यूज केलेला आहे. का? तर P2 काय करतो, ऑक्सिजनेशन वाढवतो. म्हणजे ज्याने कोविडचा फॉर्म्युला बघितला असेल तर जनरल टॉनिक मध्ये P2 घालून देतो तो आपण. कशासाठी? ऑक्सिजनेशन लेवल वाढवण्याकरता. तर P2 चा रोल काय आहे, तर इन्क्रीज द ऑक्सिजनेशन इन द ब्लड. म्हणजे सेल लेवलचं रेस्पिरेशन वाढवतं, कारण सेल सुद्धा रेस्पिरेशन करतं, ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साईड होतं. सेल लेवलला रेस्पिरेशन आहे, ऑक्सिजनला घेतो आणि कार्बन डायऑक्साईडला सोडतो. एक सिंगल सेल इज डुईंग द रेस्पिरेशन, आणि त्याच्यासाठी तुमचं काय आहे, यू आर युझिंग P2. P2 काय करतो, त्याच्यात C2 आहे. P1 + C2 = P2. C2 चा रोल काय आहे? सिक्रिशन, म्हणजेच प्रवाह.
म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड टू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ऑक्सिजन डायरेक्ट जातो का त्यांच्याकडे? सेल लेवलला ऑक्सिजन कधीही डायरेक्ट जात नाही. इट इज थ्रू द फ्लुइड इट इज गोइंग. थ्रू द फ्लुइड इट इज गोइंग. म्हणून काय वापरलं? P2 वापरलं. P1 का नाही वापरलं? वाय यू आर यूज P2? P2 काय करतो? एक्सचेंज करतो. कुठलीही गोष्ट एक्सचेंज, ऑक्सिजनला आतमध्ये नेणे आणि कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढणे, या प्रक्रियेमध्ये P2 चा रोल आहे. म्हणजे हे कुठं होतं? लंग मध्ये, एअर सॅक्स जिथं असतात त्याला. अवेल्यूच्या मध्ये या एक ट्रान्सपोर्टेशन होत असतं. म्हणजे P2 चा रोल त्या अवेल्यूवर काम करण्याचा आहे. आणि कोविड मध्ये काय झालेलं होतं? इन्फेक्शन टू अवेल्यू, एअर सॅक्सला इन्फेक्शन होतं आणि कफाचं प्रमाण वाढलेलं असायचं. सिक्रिशन इज व्हेरी हाय. म्हणून आपण P2 निगेटिव्ह मध्ये दिल्याबरोबर कफ कमी झाला आणि ऑक्सिजनची लेवल वाढली. सो दिस इज बेनिफिट ऑफ P2. आणि म्हणून ऑर्गन बुस्टर मध्ये तुमचा P2 वापरलेला आहे. L1 वापरलं. L1 का वापरलं? पुढे येणारच आहे मी. L1 चा रोल काय आहे? L1 increases the WBC count. दॅट इज इम्युनिटी बूस्टर. त्याचं नाव आहे इम्युनिटी बूस्टर. L1 जर तुम्ही बघितला तर L1 चा तो रोल आहे. आणि L1 काय करतो? दुसऱ्या अर्थाने L1 जर बघितलं तर लिम्फ जंक्शन आणि ब्लड जंक्शन याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन करायचं काम करतो. सो दिस इज L1. आणि म्हणून लिम्फो बूस्टर मध्ये पण L1 आहे, ऑर्गनो बूस्टर मध्ये पण L1 आहे. पण ऑर्गनो बूस्टर थोडा सोफॅस्टिकेटेड फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये P2 वापरलेला आहे. म्हणजे सेल्युलर कम्युनिकेशन इन्क्रीज केलं, रेस्पिरेशन वाढवलं, म्हणजे ऑक्सिजनेशन वाढवलं. ऑक्सिजनेशनची कंडिशन वापरली म्हणून त्याच्यामध्ये P2 वापरलं. P2 चा मेन रोल आहे एअर सॅक्स, ज्या ठिकाणी अनालिसिस होतं, अनालिसिस ऑफ एअर. तुम्हाला मी काय सांगितलं की एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. आपण जो श्वास घेतो नुसता ऑक्सिजन घेत नाही, अंबर पिशायू म्हणतात त्याला. म्हणजे एक मिक्सचर ऑफ गॅसेस आहे ते. त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, सर्व प्रकारचे गॅसेसचं मिक्सचर आहे. पण आपल्या लंग मध्ये त्याचं अनालिसिस केलं जातं आणि ऑक्सिजन अँड नायट्रोजन फक्त शरीरात घेतला जातो, बाकीचं सगळं बाहेर फेकून दिलं जातं. सो दिस इज अ वर्क ऑफ दी एअर सॅक्स. एअर सॅक ज्या ठिकाणी आहेत, अवेल्यू ज्या ठिकाणी आहेत, त्या अवेल्यू मध्ये हे फंक्शन होतं, ट्रान्सपोर्टेशन. दॅट इज अनालिसिस. द लंग इज नुसतं ऑक्सिजन घेत नाही, इट इज एकिंग अनालिसिस. अनालिसिस घेतो. मला सांगा, युरिक ऍसिड कुठनं बनतं सांगा? एवढ्या प्रमाणामध्ये युरिक ऍसिड बनण्याचं कारण काय? हा नायट्रोजन गॅस जातो, त्याच युरिक ऍसिड बनतं. आपण श्वासात घेत असताना नायट्रोजन घेतो, त्याच युरिक ऍसिड बनतं. अन्नातलं तर बनतं, त्याच्याबरोबर हे सुद्धा बनतं. आणि हे वेस्ट आहे म्हणून त्याला बाहेर काढावं लागतं युरिक ऍसिड. लक्षात आलं का? हे ते कारण आहे त्याचं. म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणी जर हे झालं नाही, म्हणजे हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, तर तुमच्या शरीरामध्ये नायट्रोजन वाढतं. आणि म्हणून पोल्युटेड इन्व्हायरमेंट करणाऱ्यांच्या शरीरामध्ये नायट्रिक ऍसिड, युरिया आणि हे जास्त प्रमाणात सापडतं. तुम्हाला नायट्रोजन जास्त प्रमाणात सापडतं. म्हणजे एखादा शेतात काम करणारा व्यक्ती आहे, इकडे तिकडे काम करणारा व्यक्ती आहे, चांगल्या ऍटमॉस्फिअर मध्ये काम करणारा व्यक्ती, त्याच्यात नायट्रोजन कमी असतो. तेच शहरामध्ये कंजेस्टेड पॉप्युलेशन मध्ये राहणाऱ्या, प्रदूषण युक्त वातावरणात भरल्यानंतर त्याचं युरिक ऍसिड वाढलेलं तुम्हाला दिसतं. सो इट इज एन्व्हायरमेंटल इफेक्ट. म्हणजे प्रदूषणानं काय होतं? तुम्हाला एखाद्याने मी प्रश्न विचारला, प्रदूषणानं काय होतं? तर प्रदूषणानं वेस्ट प्रॉडक्ट तुमच्या क्षेत्रात तयार होतं, तर नायट्रोजनची संख्या वाढते. बऱ्याच वेळेला असं विचारलं तर नायट्रोजन आला कुठून तुमच्या शरीरामध्ये? काही खाल्लेलं नाही तरी सुद्धा युरिया तुमचा पास होत असतं. कुठनं आला? तर तो हवेतून घेतलेला नायट्रोजन बाहेर पाठवला. लक्षात आलं? ज्या वेळेला ओपन हार्ट सर्जरी करतात, हार्टची सर्जरी केली जाते होलसाठी किंवा कशासाठी,
तर त्यावेळेला पहिल्यांदा त्याला नायट्रोजन दिला जातो. नायट्रोजनचा रोल आहे टू मेंटेन काय मेंटेन करायचं आहे, जो इंट्रासेल्युलर प्रेशर जे आहे ते मेंटेन करतं नायट्रोजन, आणि म्हणून ते गॅस ट्रान्सपोर्टेशन अन्यथा होत नाही. तर ज्या वेळेला ओपन हार्ट सर्जरी केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नायट्रोजन दिला जातो, नायट्रोजनची लेवल मेंटेन करतात आणि मग तुमचं शरीर श्वास घ्यायला चालू करतं. तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचा रोल आहे. हा, तर आपण इथं आलो की रक्तकोशिकाची सामान्य से अधिक संख्या ही लक्षण काय करतं, अंतर्हित विकाराका संकेत करते. म्हणजे गप्प बसायचं नाही, वाढले डब्ल्यूबीसी काउंट, जाऊ दे तिकडे वाढला, डब्ल्यूबीसी काउंट अरे इम्युनिटी तर माझी भरपूर वाढली असं तुम्हाला म्हणतो. पेशंट सांगत होतो माझं 20,000 डब्ल्यूबीसी काउंट आहे. इट इज अ सिरियस मॅटर, यू मस्ट थिंक अबाउट दॅट. 11,000 पासून 22,000 झाला याचा अर्थ देर इज अ प्रॉब्लेम इनसाइड द बॉडी, कुठंतरी इन्फ्लामेशन आहे, कुठंतरी इंटरनल डिसीज झालेल्याचं संकेत कर. सूजन की प्रक्रिया लुकेमिया बोलते. श्वेत रक्त कोशिका का मुख्य रूप से 5 प्रकार होते. आता 5 प्रकारची श्वेत पेशिका असतात. डब्ल्यूबीसी 5 प्रकारचे येतात. त्याच्यातला न्यूट्रोफिल आला पहिला. न्यूट्रोफिल बैक्टीरिया और फंगस को मार और खाकर बाहरी कचरे को खत्म करती है. न्यूट्रोफिलचं काय काम आहे? न्यूट्रोफिलचं काय काम आहे? बाहेरचा कचरा तुमचा, फंगल इन्फेक्शन आलं, पॅरासाइट आले, बॅक्टेरिया आले, त्याला खाऊन टाकायचं. आणि बाहेरचा जो कचरा आहे, सफाई कामगार आहे. न्यूट्रोफिल हे तुमच्या शरीरातलं सफाई कामगार आहे. शरीर को संक्रमण से बचाने से मदद करती है. म्हणजे न्यूट्रोफिल काय काम करतं? कचरा साफ करण्याचं काम करतं. ब्लड मधला कचरा साफ कोण करतं? तर न्यूट्रोफिल. शरीर के संक्रमण के बचाने में मदत करते है. आणि येणारे संक्रमण म्हणजे काय करायचं? जाता जाता रस्त्यातला कचरा गोळा करायचा आणि घेऊन जायचा. गाडी येते, बार बार बाहेर उतरतात लोक, बर सगळा कचरा गोळा करतात, आतमध्ये घेतात आणि बाहेर निघतात. तसं न्यूट्रोफिल काय करतं? जिथं कुठं फंगस असेल, कुठं पॅरासाइट असेल, कुठं बॅक्टेरिया असेल अनवॉन्टेड, त्याला सरळ खायचं. म्हणजे आपल्यात आत घ्यायचं. म्हणजे जसं गाडी येते तुमच्याकडे, कचरा गाडी, तसं त्याच्यात कचरा टाकला जातो. घरातला, रस्त्यावरचा सगळा कचरा त्याच्यात टाकला जातो. तसं जाता जाता ते काय करतं? सगळा कचरा आपल्या बरोबर ढीग गोळा करून घेतात. आणि म्हणून काय करतं? शरीराला संक्रमण से बचाता है. प्रॉपर न्यूट्रोफिल असतील तर तुमच्या शरीरामध्ये संक्रमण होऊ शकत नाही. रक्तप्रवाहाचे सब आम प्रकार श्वेत रक्तकोशिका आहे. रक्तप्रवाहामध्ये ही श्वेतकोशिका असते. न्यूट्रोफिल हे त्याच्यामध्ये असतात, कुठेही लपलेले नसतात. रक्तप्रवाहाबरोबर न्यूट्रोफिल फिरत असतात. रक्तप्रवाहाचे प्रकार आहे. श्वेत रक्त कोशिका न्यूट्रोफिल संक्रमण को सुरक्षा देने वाली शुरुआती इम्यून कोशिका आहे. म्हणजे न्यूट्रोफिल आहे, गार्ड आहे तुमचं. कचरा कुठं कुठं ढीग साठलेला आहे. वेस्ट प्रॉडक्ट मॅनेजमेंट म्हणजे वेस्ट तुमच्या शरीरामध्ये जमा झालेली आहे, बॅक्टेरिया, व्हायरसेस, काही असेल तर त्याला खाऊन त्याला काय करतं? रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतं पहिली. हो, दिस इज द ड्यूटी ऑफ न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिलची ही ड्यूटी आहे. संक्रमण को सुरक्षा देने वाली शुरुआती इम्यून कोशिका में से है. वैसे ऐसे फेजोसाइट जो बैक्टीरिया और दूसरी बाहरी कोशिकाओं को निगलते हैं. लक्षात घे, ग्रॅन्युलेटेड आहे. याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतात. त्याच्या आतमध्ये ग्रॅन्युल्स असतात छोटे छोटे. ते ग्रॅन्युल्स काय करतात त्याचं पण बघूया आपण. म्हणजे बाहरी कोशिका निगलते, खाऊन टाकतात, त्याला पचवतात. न्यूट्रोफिल ऐसे ग्रॅन्युल्स होते कि जो इन कोशिका को मारते और पचाने को सहाय्य करते. ते जे ग्रॅन्युल्स असतात ते काय करतात? आत घेतात. म्हणजे न्यूट्रोफिल आपल्या घरात शरीरात आत घेतात त्यांना. म्हणजे आपण म्हणतो ना, ये माझ्या हद्दीत बघतो,
तू माझ्या हद्दीत आलास की तू जिवंत राहू शकत नाही. म्हणजे काय करतात, आपल्या आतमध्ये घेतात. ये माझ्या हद्दीत, बघतो तुझ्याकडे, होय, म्हणजे वाच असतो, ये बघतो तुझ्याकडे, आ माझ्या जवळ. त्याच्या जवळ गेला की त्याला घेतून घेतय आतमध्ये आणि त्याला काय करतं, तोडायचं काम करतं आणि पचवून टाकतं, त्याला कम्प्लिटली पचवतं त्याला. आणि त्याच्यासाठी त्याच्यात एन्झाईम असतं, एक एन्झाईम रिलीज होतं त्याच्यातनं. तर ते ग्रॅन्युअल्स जे असतं ते ग्रॅन्युलेटेड सायटोप्लाझम असतं, त्याच्यात जो ग्रॅन्युअल आहे तो ग्रॅन्युअल हे काम करतं की त्याला तोडतं, आलेल्या बॅक्टेरियाचे तुकडे करतं आणि त्याला काय करतं, एन्झाईम सिक्रेट करून डिझॉल्व करून टाकतं त्याला. न्यूट्रोफिल रक्तप्रवाह में प्रवाहित होते. न्यूट्रोफिल कुठेही बसत नाहीत, रक्तात असतात, गार्ड सेल आहे ती, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. तुमच्या शरीरामध्ये कुठलाही इंट्रुडर आला तर त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी न्यूट्रोफिलची गरज असते. द क्वांटिटी ऑफ न्यूट्रोफिल इज रिक्वायर्ड. आणि ती काय असते, ब्लड मध्ये प्रवाहित असते, फिरत असते, गार्ड आहे ते, पेट्रोलिंग ड्युटी करत असते, कुठं कुठं कोण आलाय बघतं. अनवॉन्टेड गोष्टी आल्या, बॅक्टेरिया, व्हायरस, काही जर आला किंवा फंगस आलं, हा, ते सगळ्याला बघतं आणि खाऊन टाकतं, त्याला खायला काम करतं, त्याला पचवून टाकतं त्याला. आणि त्यामुळे पहिला लाईन ऑफ डिफेन्स आहे न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिलची संख्या व्यवस्थित असली पाहिजे, ती जर कमी झाली तर प्रॉब्लेम येणार. प्रवाहित होते और रक्त प्रवाह की छोड़ देने और टिश्यू में प्रवेश करने के लिए संकेत दिया जाना जरूरी है. आता हा संकेत कसा मिळतो, कसा आयडेंटिफाय करतोय, बॅक्टेरिया आहे, फॉरेन प्रोटीन आहे. बॅक्टेरिया म्हणजे काय, फॉरेन प्रोटीन. व्हायरस म्हणजे काय, फॉरेन प्रोटीन. आपल्या प्रोटीनला मॅच करत नाही ते, त्या सेलमध्ये जे काही प्रोटीन आहे त्याला मॅच नहीं करते, ये अनवांटेड प्रोटीन है. अक्सर खुद बैक्टीरिया ऐसे कॉम्प्लीमेंट प्रोटीन है या क्षतिग्रस्त टिश्यू से मिलता है. ये सभी पदार्थ बनाता है जो न्यूट्रोफिल की समस्या वाले स्पॉट पर आकर्षित करते. न्यूट्रोफिलला आकर्षित कसं केलं जातं, जसं शंकराची तपश्चर्या भंग करण्यासाठी नर्तकी ज्या होत्या, अप्सरा होत्या, त्या वेगवेगळ्या हावभाव करून नाचत होत्या आणि त्या नाचण्यामुळं काय झालं, त्यांची तपस्या भंग झाली. असंच हे काम करतात की त्या ठिकाणी असा पदार्थ सोडतात की ते आकर्षित होतं. म्हणजे पहिली न्यूट्रोफिल तिथं गेली की ती काय करते, एक पदार्थ सोडते आणि त्याच्या आकर्षणानं, वासामुळं इतर न्यूट्रोफिल तिथं घुसतात. सफाई कामगार, एक सफाई कामगार फिरत असतो, त्याला लक्षात येतं की कुठेतरी रस्त्यामध्ये मातीचा ढीग साठलेला आहे, घाण साठलेली आहे. लगेच फोन करतो आणि त्यांची फौज फाटा तिथं जातो. हा हा आणि भोंगा वाजवतो तो, आणि सगळा फौज फाटा बरोबर डबे घेऊन दरवाज्यात येतात खाण्यासाठी द्यायसाठी. तसं हे न्यूट्रोफिल त्या ठिकाणी जमा होतात आणि त्या वेस्ट प्रॉडक्टला खाऊन टाकतात आणि पचवून टाकतात आणि रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतात. किती सुंदर मेकॅनिझम आहे बघा. एक पिक्चर आला होता, ब्लड नावाचा एक पिक्चर आला होता. ह्युमन बॉडीमध्ये ट्रॅव्हल करतात, एका कॅप्सूल मध्ये माणूस बसवलेला असतो छोटा करून, आणि ती कॅप्सूल रक्तामध्ये सोडली जाते आणि ती रक्तातनं जो प्रवास करतं त्याच्यावर चित्रीकरण केले गेले होते. ब्लड नावाचं पिक्चर आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही लहान असताना तो बघितला होता की ते शरीरामध्ये कसं त्याचं संपर्क, वॉलच्या ठिकाणी आल्यावर काय होतं, पुढे गेल्यावर काय होतं, हे सगळं त्याच्यामध्ये वर्णन आहे. सुंदर आहे पिक्चर, बघा जरूर. तुम्ही बघितला तर तुम्हाला या सिस्टमची सगळी आठवण त्या ठिकाणी होऊ शकते. तर उन्हें रक्त प्रवाह से छोड़ देने से और टिश्यूज में प्रवेश करने की संकेत दिया जाना जरूरी है. बाबा निकम घेऊन गेले होते आम्हाला, त्यांना फार फुलून होते, पोरांना गोळा करून फिरवायचे. ते माणूस वेगळा एक नेचर त्याचा होता. तर गल्लीतल्या पोरांना फिरवायचं, घेऊन जायचं. ते आम्हाला हे सिनेमा बघायला घेऊन गेले होते. उन्हें रक्त प्रवाह छोड़ देते और टिश्यूज में प्रवेश करने का संकेत दिया जाता है. यह संकेत अक्सर खुद बैक्टीरिया से कॉम्प्लीमेंट प्रोटीन से या क्षतिग्रस्त टिश्यू से मिलता है. ये सभी पदार्थ बनाते जो न्यूट्रोफिल की समस्या वाले स्पॉट पर आकर्षित करते. न्यूट्रोफिलला आकर्षित केलं जातं. किसी विशेष साइट पर कोशिका को आकर्षित करने के लिए
पदार्थ का उपयोग करणे, म्हणजे त्या ठिकाणी काही प्रोसेस कॉम्पोजिट तयार होतात आणि ते काय करतात, अट्रॅक्शन करतात न्यूट्रोफिलला, आणि न्यूट्रोफिल तिथे येतात. न्यूट्रोफिल ऐसे पदार्थ रिलीज करते हैं जो आसपास के टिश्यू के फाइबर को बनाते हैं, म्हणजे जाळी तयार करतात. माझ्या हद्दीत आहे. म्हणजे एखादा इंट्रुडर असेल तर त्याच्या भोवती जाळी तयार होते, फायबर आहे, म्हणजे ते बाहेर पळून जाऊ शकत नाही. त्याला ट्रॅप केलं जातं, त्या बॅक्टेरिया व्हायरसला ट्रॅप केलं जातं आणि ट्रॅप करून त्याला खाल्लं जातं आणि पचवलं जातं. नाही तर पळून जातील ना. बॅरिकेडिंग करतात लगेच, फायबर टाकून बॅरिकेडिंग तयार केलं जातं. त्याच्या भोवती पूर्णपणे काय होतं, फायबर तयार होतं आणि त्या कंटेनर मध्ये आत ते असतात आणि न्यूट्रोफिल त्याच्यात असतात. मस्तपैकी भोजन करतात ते. जसं एक ग्राफ्टिंग टेक्निक असतं बघा, कोळी लोक ग्राफ्टिंग करतात. ग्राफ्टिंग म्हणजे काय, एक ग्राफ्टिंग टेक्निक करतात, समुद्रावर जाळी घेऊन उभा राहिलेले असतात ते आणि टाकतात, पळत जातात की सगळे मासे त्याच्यात येतात. तसे हे ग्राफ्टिंग टेक्निक आहे. ते काय करतात, फायबर तयार करतात चारी बाजूने इन्क्लुडरच्या भोवती आणि त्याला आत घेतात आणि पचवून टाकतात खाऊन. व्हेरी सिंपल टेक्निक आहे. बॅक्टेरिया ट्रॅप करते है, म्हणजे फंगस आणि बॅक्टेरियाला काय करतं, ट्रॅप केलं जातं, त्याला ट्रॅप लावला जातो. जसं शेतामध्ये ट्रॅप लावले जातात, त्याच्यासाठी वर्म मारायसाठी, जंतू मारायसाठी काय केलं जातं, एक सुगंधित पदार्थ ठेवला जातो त्या ठिकाणी आणि खाली रॉकेलचा कॅन असतो तिथे. सुसायडल बॉम्बर असतात ते, त्याला म्हणतात सुसायडल बॉम्बर. ते काय करतं, त्या अट्रॅक्ट होतं, ते पॅरासाइट काय होतो, तो अट्रॅक्ट होतो, त्याला वास येतो, तो वास त्याच्यात बसला की तो ऑटोमॅटिकली रॉकेटच्या टँक मध्ये पडतो आणि मरतो. त्याला सुसायडल बॉम्बर म्हणतो आपण. स्वतः जाऊन सुसाईड करायचं. तसे हे काम करतात, ते बॅरल बनवतात. ये बाबा आलाच की बरोबर त्याला आत घेतात आणि संपून टाकतात. तर ही एक ट्रॅप करण्याची सिस्टम आपल्या शरीरामध्ये. बघा किती इंटरेस्टिंग आहे. हे काय काय घडतं आपल्यालाच माहित नाही. आपल्या शरीरात काय ब्रह्मांड आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्यालाच माहित नाही की ब्रह्मांड कसं आहे ते. आणि म्हणून आपल्यात म्हणतात ब्रह्मांड ते पिंडी. ब्रह्मांड ते पिंडी का म्हटलं तर ब्रह्मांडात असंच असतं. पिंडी ते ब्रह्मांड आणि ब्रह्मांडी ते पिंडी, रिव्हर्स पण आहे. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडामध्ये, जे पिंडामध्ये ते ब्रह्मांडामध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. काय केलं जातं बघा, एखादा गंमत आहे, तुम्ही बघितलं असेल की एखाद्या ठिकाणी लाकूड पडलेलं असेल तर ते लाकूड काय होतं, कुजतं. कुजल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे बॅक्टेरिया येतात आणि त्याला नष्ट करायचं काम करतात. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये सुद्धा वेस्ट प्रॉडक्ट नष्ट करण्याचं मॅनेजमेंट आहे. आपण काय करतो, खड्डा काढतो आणि सगळं जमिनीत आणून पुरून टाकतो. काय होतं, ते सगळं डिकम्पोज. फक्त प्लास्टिक अशी गोष्ट आहे की ते डिकम्पोज होत नाही. पण आता एक प्लास्टिक नवीन निघालेलं आहे, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक येतं आणि ते डिझॉल्व्ह होतं. ते फायबर पासून बनवलेलं असतं आणि ते होतं ते डिझॉल्व्ह होतं. त्यांनी तयार केलेलं आहे. फाइबर बैक्टीरिया ट्रैप कर सकते हैं, इसे उन्हें फैलने से रोकते हैं और उसे नष्ट करना आसान बनाते हैं. जब शरीर में एक्यूट इन्फेक्शन होता है तो टीएलसी के साथ न्यूट्रोफिल बढ़ा हुआ पाया जाता है. म्हणजे सीबीसी रिपोर्ट जर तुम्ही काढली तर त्या सीबीसी रिपोर्ट मध्ये जर न्यूट्रोफिल वाढलेले असतील तर 100% लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये एक्यूट इन्फेक्शन झालेलं आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, अक्यूट इन्फेक्शन झाले असेल तर फॉर्म्युला काय, लिम्फो बूस्टर. लिम्फो बूस्टर इन्फ्लेक्शन कमी करण्याकरता लिम्फो बूस्टर यूज करू शकता. म्हणजे न्यूट्रोफिल जर वाढले असेल तर तुम्ही काय देणार, लिम्फो बूस्टर देणार. त्यावेळेला न्यूट्रोफिल कमी होतं. न्यूट्रोफिल काय होतं, म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्शन तुमच्या शरीरात राहत नाही. अक्यूट इन्फेक्शन होता है तो टीएलसी के साथ, टीएलसी पण वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल वाढलेलं असतं.
इस न्यूट्रोफिल की गंदगी की स्थिति को न्यूट्रोफिलिया कहते हैं. पैथोलॉजी वाला लिखतो न्यूट्रोफिलिया है, तो त्याचं नाव है न्यूट्रोफिलिया कहा जाता है. ज्यादातर मामलों में उच्च न्यूट्रोफिल की गंदगी आमतौर पर शरीर में सक्रिय जीवाणु संक्रमण से जुड़ी होती है. और दुर्लभ मामलों में उच्च न्यूट्रोफिल गंदगी रक्त कैंसर या ल्यूकोमिया का कारण हो सकता है. दुर्लभ मामलों में म्हणजे कधी कधी काय होतं, न्यूट्रोफिल कमीच होत नाही, न्यूट्रोफिल वाढलेले दिसतात. म्हणजे तुम्हाला काही दिवसानंतर काय व्हायला पाहिजे, न्यूट्रोफिल नॉर्मल व्हायला पाहिजे, टीएलसी नॉर्मल व्हायला पाहिजे, पण तो टीएलसी नॉर्मलच होत नाही, न्यूट्रोफिल नॉर्मलच होत नाही. त्यावेळेला ते संकेत काय असतात, अशा मामल्यामध्ये रक्त कॅन्सर किंवा ल्युकोमिया असण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणजे वारंवार सीबीसी तुम्ही करत राहिला आणि तुमच्या लक्षात आलं की न्यूट्रोफिल कायमच वाढलेले दिसत आहेत, तर 100% तुम्ही डाऊट घेतला पाहिजे की ह्याला ल्युकोमिया झालेला आहे किंवा ब्लड कॅन्सर आहे. अँड दॅट इज कॉल्ड एज अ व्हायटेशन ऑफ ब्लड. व्हायटेशन ऑफ ब्लड होतं तुमचं, जास्त प्रमाणात निर्मिती, याचा अर्थ व्हायटेशन ऑफ ब्लड झालं. व्हायटेशन ऑफ ब्लड तुम्ही समजून घेऊ शकता. त्याच्या न्यूट्रोफिल की संख्या कम हो जाती है. आता काही संक्रमणामध्ये जिसके कारण बुखार या बार बार संक्रमण होने से लक्षण हो सकते हैं. हे पण लक्षण असं की बार बार संक्रमण होते आणि सारखा सारखा ताप येतोय, ताप हटतच नाही, त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल वाढलेले असतात. क्रॉनिक संक्रमण में लिम्फोसाइट की संख्या बढ़ जाती है, न्यूट्रोफिल की संख्या कम हो जाती है. बघा, क्रॉनिक इन्फेक्शन मध्ये काय होतं, तुमचं अॅक्यूट मध्ये कंडिशन वेगळी असते, क्रॉनिक मध्ये कंडिशन येते, लिम्फोसाइट्स वाढतात पण न्यूट्रोफिल कमी होतात. आता न्यूट्रोफिल कमी झाले याचा अर्थ काय झाला, क्रॉनिक संक्रमणाचा मतलब काय झाला, बोला. क्रॉनिक संक्रमण म्हणजे काय, बोला बोला, लवकर बोला. क्रॉनिक संक्रमण म्हणजे काय, याचा अर्थ काय झालं, पहिलं लाईन ऑफ डिफेन्स संपलेला आहे, त्यामुळं क्रॉनिक संक्रमण झालेलं पुढच्या लेवलला गेला आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी काय झालं, लिम्फोसाइट्स वाढल्या. म्हणजे नॉर्मली संक्रमण जर पहिल्याच लेवलला कंट्रोल होत असेल तर न्यूट्रोफिल वाढले येतात, पण ज्या वेळेला ते क्रॉनिक होतं म्हणजे न्यूट्रोफिलची क्षमताच संपते, ते खाऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त संक्रमण आहे, अशा कंडिशन मध्ये तुमचं काय वाटतं, लिम्फोसाइट्स वाढतात. म्हणजे टीएलसी काउंट वाढलेलाच असतो, टोटल काउंट इन्क्रीजच होतो, त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स वाढतात आणि न्यूट्रोफिल कमी होतात. इस कंडिशन को न्यूट्रोपिनिया कहते हैं. आता याचा मतलब काय झाला की तुमची इम्युनिटी डाऊन झालेली आहे, 100% तुमची इम्युनिटी कमी कंडिशन मध्ये ही गोष्ट करते, कारण पहिला लाईन ऑफ डिफेन्स आहे न्यूट्रोफिल. म्हणजे जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, तो काय करतो, शत्रूचा आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्याबरोबर इन्फंट्रीला बोलवतो, बाबा आता मी काय करू शकत नाही, आता तू ये आणि त्याला नष्ट कर. तसं आहे न्यूट्रोफिलची संख्या कमी होणे याचा अर्थ फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कमी होणे म्हणजे तुमची इम्युनिटी कमी असते त्या कंडिशन, म्हणजे तुम्ही ताकदवर नाहीये. म्हणजे बाहेरचं संक्रमण एवढं होतं की न्यूट्रोफिलची क्षमताच संपते त्याला कंट्रोल करायची. किती ढीक करणार, गाडी भरतीये पुन्हा पडते, गाडी भरतीये पुन्हा पडते, गाडी भरती पुन्हा पडते, किती नेणार तो. म्हणजे त्या मधल्या टाइम मध्ये काय झालं, ते घुसणार आतमध्ये, दॅट बिकम द क्रॉनिक कंडिशन. अक्यूट मध्ये काय आहे, आलंय बसलंय तिथं येऊन, न्यूट्रोफिल गेल्या, न्यूट्रोफिलने त्याला संपलं इन्फेक्शन गेलं तिथं. पण ज्या वेळेला तो ताकदवर येतो, तिकडून जास्त प्रमाणात फोर्सली आत येत असते, तेव्हा न्यूट्रोफिलची क्षमता कमी पडते आणि संक्रमण पुढे
पुढे कंडक्शन व्हायला स्टार्ट होते. त्यावेळेला दुसरा लाईन ऑफ डिफेन्स आहे ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट ऍक्टिव्हेट होतात आणि त्याला किल करतात. टी टी ल्युकोसाइट्स काम करतात, मारायला चालू करतात त्याला. सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे. म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नंतर इन्फेंट्री आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नंतर इन्फेंट्री येते तुमची. इन्फेंट्री त्याला टोन देते. तसं या प्रकारे आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सीबीसी काउंटमध्ये तुम्हाला काय दिसतं, न्यूट्रोफिलची संख्या कमी होते पण लिम्फोसाइटची संख्या वाढलेली दिसते. डब्ल्यूबीसी काउंट वाढलेला असतो 11,000 पेक्षा जास्त. लिम्फोसाइट दाखवतात लिम्फोसाइट वाढला, न्यूट्रोफिल कमी झाले, याचा अर्थ क्रॉनिक इन्फेक्शन आहे असं समजतात. आणि त्याला म्हणतात न्यूट्रोपिनिया म्हणतात. इसका मतलब कि याचा मतलब काय है, शरीर में बैक्टीरिया से नहीं लड़ सकता. शरीर आता बैक्टीरिया से लड़ू शकत नाही. न्यूट्रोपिनिया होने से आपको कई तरह के संक्रमण का खतरा बढ़ जाता है. कई तरह के संक्रमण का खतरा बढ़ जाता है. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सगळे इन्फेक्शन आत यायला चालू होते. दरवाजाच ओपन करून टाकला ना. म्हणजे जसं किल्ल्याचा दरवाजा असतो आणि त्याच्यावर सैन्य बसलेलं असतं आणि वर तोफा असतात. आता हे काय करतात, तोफ्याचे गोळे चुकवून क्रॉलिंग करत 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 दरवाजाच्या जवळ येतात आणि दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करतात. तिथं घनघोर युद्ध होतं आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये जो जिंकतो तो दरवाजातनं आत पास केला जातो. हीच क्रिया बॅक्टेरिया करतात. बॅक्टेरिया आणि न्यूट्रोफिलचं युद्ध होतं आणि न्यूट्रोफिलची क्षमता कमी होते. त्यावेळेला तो जो बॅक्टेरिया आहे त्याच्यावर कंट्रोल न्यूट्रोफिलचं राहत नाही. ते शरीरामध्ये पुढे जातं अँड दॅट बिकम द क्रॉनिक डिसीज होतो. क्रॉनिक इन्फेक्शन म्हणतो आपण, ते क्रॉनिक इन्फेक्शन होतं. आणि त्याच्यामध्ये मात्र खतरा बढतो कारण हे लाईन ऑफ डिफेन्सच बंद आहे. कोणीही येतो. हा कोणी आत शिरतो. आयरा गैरा सगळे आत येतात कारण काय डिफेन्सच नाही. त्याला कोणी तोंड अडवायला कोणी माणूसच नाही. त्याला अडवायला माणूस नाहीये. अचानक आत घुसतात मॉब त्या ठिकाणी. तसं हे क्रिया होत जाते. न्यूट्रोपिनिया कभी कभी विटामिन बी जैसे कोबालामाइन भी कहा जाता है और विटामिन B9 जिसे फैलेट कहा जाता है. म्हणजे कभी कभी विटामिन बी जैसे कोबालामाइन कहा जाता है और विटामिन 9 को फॉलेट कहा जाता है. इसकी कमी के कारण भी हो सकता है. म्हणजे हे तो दोन पदार्थ जर कमी झालं तर न्यूट्रोफिया हो पण होऊ शकतो. स्वस्थ व्यक्ति के न्यूट्रोफिल की सामान्य सीमा 2500 से 7000 न्यूट्रोफिल प्रति माइक्रोलीटर रक्त में के बीच में होती है. त्याची मात्रा है. 7000 के ऊपर या 2500 के नीचे हे काय दाखवतं, 7000च्या वर गेलं आणि 2500च्या खाली गेलं, आपको न्यूट्रोफिल की स्थिति खतरे में डालती है. त्यावेळेला काय करायला लागतं, 7000च्या वर गेलं की सगळं खायला चालू करते. मला सांगा, बुभुक्षित पेशी आहे म्हणतात ना, आपल्याकडे म्हण आहे, वाघसिंहांच्या मध्ये दिसतं. काय करतात, आपल्या पिल्लालाच खाऊन टाकतात आणि ती मादी काय करते, त्याला वाचवायचा प्रयत्न करते. माकडामध्ये तीच कंडिशन आहे. नर पेशीला मारायचा प्रयत्न करते. प्रत्येक प्राण्यामध्ये आहे ते आपल्यापेक्षा डोई जोडवून त्याला मारलं जातं. तसं न्यूट्रोफिलची संख्या वाढल्यानंतर ते काहीच बघत नाही, सगळ्यालाच खायला चालू करतात. म्हणजे हे खतरेचा संकेत आहे. 7000च्या वर जर न्यूट्रोफिल वाढले तर शरीरामध्ये वेगळी कंडिशन होते. सगळंच खाऊन टाकतात. सगळंच खाऊन टाकायचा प्रयत्न करतात. हे झालं न्यूट्रोफिल. आता लिम्फोसाइट काय काम करतं. लिम्फोसाइट एंटीजन को याद रखना और स्वयं को नुकसानदायक बाहरी तत्वों
से अलग करने में शरीर को सक्षम बनाती है. मेन काम काय आहे? अँटीबॉडीज बनवणे. अँटीबॉडीज बनवणे म्हणजे क्लोन तयार करायचे, त्याला मारणारे क्लोन तयार करायचे. म्हणजे जसं लावलेलं असतं बघा, माइन्स लावतात. आपण काय लावलेलं असतं? माइन्स लावलेले असतात, प्रेशर माइन्स लावलेले असतात. काय आहे, बॉर्डरच्या एरियामध्ये प्रेशर माइन लावलेले असतात. म्हणजे ज्या ठिकाणी कोणाला प्रवेश निषेध आहे त्या एरियामध्ये काय केलेलं असतं? प्रेशर माइन्स लावलेले असतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा पाय पडला तर स्फोट होतो तिथे. प्रेशर माइन्स असतात. तसं इथं आहे. हे अँटीजेन जे आहे ते काय करतं? अँटीबॉडीज तयार करतं, आयडेंटिफाय करतं. नालायक माणूस आलेला आहे, त्या नालायक माणसाला खतम करायचं आहे आपल्याला, काम की जो आपल्या शरीराला नुकसान पोचवू शकतो. हे अँटीजीन तयार करण्याचं काम. लिम्फोसाइट एंटीजन को याद रखते, स्वयं को नुकसानदारी बाहरी तत्वों से अलग करती है और शरीर को सक्षम बनाती है. व्हायरस और बॅक्टेरिया सहित सगळ्यांसाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात. या अँटीबॉडीज काय करतात? असे अननोन प्रोटीन जे आहे त्याची माहिती झालेली असते की असा बाबा पण येऊ शकतो आपल्या शरीरामध्ये. अशा प्रकारचं प्रोटीन आपल्या शरीरामध्ये येतं, त्याला आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याला नष्ट केलं जातं. नाहीतर काय होईल? आयडेंटिफाय झालं नाही, फॉरेन प्रोटीन जर आयडेंटिफाय झालं नाही तर काय करणार? स्वतःचा डीएनए चेंज करून एक नालायक पेशी तयार करणार. नालायक पेशी जी शरीराला नुकसानदायक करायला तयार. म्हणजे बाहेरच येणारा बॅक्टेरिया व्हायरस काय करतो? लिम्फोसाइटचं स्ट्रक्चर चेंज करायचा प्रयत्न. पण हे अँटीजीन असतात, ते काय करतात? त्याला ते करू देत नाहीत, त्याला त्याच्यापासून रोखतात. की तू वेगळाच आहे, तू आमच्या समूहामधला नाही. आणि मग त्याला काय केलं जातं? सरळ सरळ नष्ट केलं. आणि ते काय करतात? मारून टाकतात लिम्फोसाइट. एंटीजन को याद रखने और स्वयं को, एंटीजीन म्हणजे काय? जीन म्हणजे तुमचा जीन आहे, तुमचं एक प्रोटीन आहे. अँटी म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे वेगळं, एखादं वेगळं प्रोटीन आहे. डीएनए त्याचं स्ट्रक्चर आहे, प्रोटीन न बनलेलं असतं. त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ जीन. जीन ऑफ द सेल. त्याच्यापेक्षा वेगळं जीन, त्याला अँटीजीन म्हणतो आपण. आणि या अँटीजीन पासून आपलं काय केलं जातं? संरक्षण करायचं काम लिम्फोसाइट करतात. आणि स्वतःला पण संरक्षित करतात, स्वतः पण मरत नाही. स्वतः मेले तर काय होईल? स्वतः मेले तर काय होईल? सेकंड लाईन ऑफ डिफेन्स तुटून जाईल, संक्रमण पुढे जाऊ शकतं. सो दिस इज द कॉज. अलग करके शरीर को सक्षम बनाती है. लिम्फोसाइट रक्त प्रवाह और लिम्फेटिक सिस्टम से प्रवाहित होती है. लिम्फोसाइट रक्त प्रवाह और लिम्फेटिक सिस्टम में प्रवाहित होती है. रक्तामध्ये येतात ते लिम्फोसाइट्स. आणि लिम्फोसाइट जिथं जिथं साइट आहे तिथून पण ती प्रवाहित होतात. और जरूरत के मुताबिक टिश्यू में चले जाते हैं. म्हणजे जिथं डॅमेज झालेला आहे, जिथं इन्फेक्शन झालेलं आहे, त्या टिश्यूच्या आतमध्ये जातात. मुख्य 3 प्रकार होते, याच्यात 3 वेगळे प्रकार येतात. टी लिम्फोसाइट याचं काय काम आहे? टी लिम्फोसाइट काय करते? टी कोशिका बोन मैरो के स्टेम सेल कोशिका में विकसित होती है. टी लिम्फोसाइट कुठे तयार होतात? बोन मैरो मध्ये होते. और छाती में थायमस नामक अंग तक पूंज जाती है. म्हणजे पहिल्यांदा त्याला काय माहित नसतं. म्हणजे आपण जसं शाळेत गेल्यानंतर सगळं आपल्याला कळतं, आपले आई बाप आपल्याला सगळं शिकवतात. जन्माला आल्यानंतर एक गोळा असतो, आपल्याला काहीच नॉलेज नसतं. तसं हे टी लिम्फोसाइट पण काही माहित नसतं. आता त्याचं ट्रेनिंग कुठं झालं? तर थायमस ग्रंथीच्या छातीमध्ये आहे. त्यामध्ये गेल्यानंतर त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग सेंटर आहे. थायमस ग्रंथी ही ट्रेनिंग सेंटर आहे. कशाची? टी लिम्फोसाइटचं ट्रेनिंग सेंटर आहे. त्याला ट्रेन केलं जातं. कशामध्ये ट्रेन केलं जातं? फॉरेन प्रोटीनला आयडेंटिफाय करायचं. फॉरेन प्रोटीनला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं काम शिकवलं जातं, की माझ्यापेक्षा कसा वेगळा आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला एक टास्क दिला. काय टास्क दिला? की गोरी मुलं
एवढी एवढी उंची, एवढं वजन, हे पॅरामीटर आहेत. आता तुम्ही काय करणार, त्याची उंची बघणार, त्याचा रंग बघणार, त्याचं वजन बघणार आणि त्याला सांगणार तो ए या समूहामध्ये आहे. दुसरं एक पॅरामीटर आहे, ते काय सांगणार, बी या समूहामध्ये आहे. आता याचं ज्ञान टी लिम्फोसाइटला दिलं पाहिजे ना. आपल्यापेक्षा वेगळा बॅक्टेरिया त्याचा आलेला आहे, आपल्यापेक्षा वेगळं प्रोटीन आलेलं आहे. याला आयडेंटिफाय करायचं शिकवलं जातं. थायमस ग्रंथीमध्ये त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि मग ते टी लिम्फोसाइट काय करतात, आयडेंटिफिकेशन करायचं काम करतात. आणि लहानपणी होतं. थायमस ग्रंथीमध्ये लहानपणी जी क्रिया होते, जसं जसं तुमचं टी लिम्फोसाइट तयार होत जातात तसं तसं त्याला ट्रेनिंग दिलं जातं. आणि म्हणून लहान मुलांच्या मध्ये इम्युनिटी कमी असते. लहान मुलांच्या मध्ये इम्युनिटी कमी असते आणि आईच्या दुधातली इम्युनिटी ते वापरतात. म्हणजे ज्या मुलांना आईचं दूध दिलं जात नाही त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते, त्याच्यामध्ये संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाहेरचं फूड त्याच्यामध्ये काम करत नाही. आज फॅड झालेलं आहे, आई दूध पाजत नाही मुलांना, निसर्गानेच ते दिलेलं आहे. म्हणजे ते दूध जे असतं ते एक इम्युनिटी बूस्टर असतं. आणि म्हणून काऊ कोलेस्ट्रम दिलं जातं. काऊ कोलेस्ट्रम काय आहे, तर काऊ जी आहे, गाय जी आहे, भारतीय गाय जी आहे, देशी गाय म्हणतो आपण त्याला, ती आपल्या ह्युमनशी मिळती जुळती आहे. बाकीचे प्राणी मिळते जुळते नाहीत. बघा त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी आहे, अतिशय शांत अशी गाय असते, कधीही फ्युरियस गोष्टी करत नाही, कधी कुणावर अटॅक करत नाही. मातृत्व त्याच्यामध्ये पूर्णपणे भरलेलं असते. त्या गायीला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला ती गाय दिसेल. होस्टन जर्सी तशी नसते, म्हणून ती गाय नाही. होस्टन जर्सी गाय नाही, त्याच्याची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. आणि त्याचं दूध प्यायल्यानंतर इम्युनिटी कुठून येणार तुम्हाला, म्हैस पण नाही. देशी गायीचं महत्व काय आहे, ती तुमच्या ह्युमन मातृत्वाशी समतुल्य असते. म्हणून आयुर्वेदाने ज्या मातेला दूध येत नसेल तर त्याने काय द्यायचंय, काऊचं मिल्क द्यायचंय. कुठलंही आर्टिफिशियल दूध द्यायचं नाही, म्हशीचं दूध द्यायचं नाही. कारण अक्वायर्ड इम्युनिटी, त्याच्यामध्ये इम्युनिटी असते. आणि हे जेव्हा त्यांना कळलं, ज्यावेळेला गाय विते त्यावेळेला जे कोळं दूध असतं त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर असते. आणि म्हणून काऊस कोलेस्ट्रॉमला खूप महत्व आहे. दॅट गिव्स यू द इम्युनिटी. लक्षात आलं. जे लहान बाळामध्ये आईची दूध जे काम करतं तेच ते कोळं दूध काम करतं. काय करतं, काऊ कोलेस्ट्रॉम यूज केलं जातं आणि लाखो करोड रुपयाचा धंदा आहे काऊ कोलेस्ट्रॉम. कारण इट इन्क्रीजेस द इम्युनिटी पॉवर. लक्षात आलं. आता म्हणजे जोपर्यंत टी लिम्फोसाइट ट्रेंड होत नाही तोपर्यंत इम्युनिटी तुम्हाला आईच्या दुधातून मिळते. म्हणजे बाळाची इम्युनिटी जर वाढवायची असेल तर आईचं दूध देणं महत्वाचं आहे. म्हणून आपण काय करतो, त्या गर्भिणीला दिलेला आहार रिस्ट्रिक्ट केला जातो, त्याला वनस्पती खाल्ल्या घालल्या देतात. हा, आणि आज आपण त्याला खुळं म्हणतो. ती खुळं नसून ते योग्यच असतं. कारण ते काय करतं, आईच्या दुधामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवतं आणि बाळाचं संरक्षण करायचं काम करतं. आज त्या बायका काय वाटेल ते खातात, वडापाव खातात, काय वाटेल ते खातात. कुठून तुमची अक्वायर्ड इम्युनिटी येणार. का, ॲलोपॅथीने सांगितलं काही खा चालतंय, काही खाल्लं तर चालतंय. पूर्वी देत नव्हते, पूर्वी खायलाच देत नव्हते. डिंक मेथीचे लाडू कडवट असले तरी खायला देत होते. त्याचं कारणच ते होतं की त्याच्यामध्ये अक्वायर्ड इम्युनिटी मिळवण्याकरता केलेली कृती होती. अनसायंटिफिक वे नव्हता, 100% सायंटिफिक वे होता तो. पण आम्ही काय झालं, काळाच्या योगामध्ये आम्ही झाले शाणे
तुम्हाला खुळं बनवलं त्या लोकांनी आणि तुम्ही झालाय खुळा आणि त्यांच्या पद्धतीनं तुम्ही काम चालू करताय. आणि म्हणून बालरोगतज्ञ नावाची एक संस्था जन्माला आली. याच्यापूर्वी बालरोगतज्ञ म्हणजे घरातली आईच होती, आजी होती. हे बालरोगतज्ञ होते, त्या बालकाचं हेल्थ बघण्याचं काम करत होते. आता त्याच रिप्लेसमेंट काय झालं, भाडोत्री माणसं आणली गेली. कारण हे टी लिम्फोसाइट जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत कसं करणार, गैर अँटीजनला ओळखणार कसं, पहिचान कसं करणार. इनिशियल स्टेजमध्ये ते नसतं. म्हणून आईला जर चांगलं ठेवलं तर बाळ चांगलं राहतं. म्हणून पूर्वीच्या काळी काय करत होते, मातेला औषध देत होते. बाळाला रोग झाला तर मातेला औषध देत होते, बाळाला कधी औषध देत नव्हते. मातेचं रक्त शुद्ध करायचे, मातेवर प्रयोग करायचे, कारण मातेचं दूध त्या बाळाला जात होतं. त्याला बाहेरचं काही खाल्लं दिलं जात नव्हतं. त्यामुळे 100% त्यांची इम्युनिटी चांगली होती. आणि म्हणून ती जी तशा प्रकारची जन्माला आलेली जी बाळं आहेत ती दीर्घायुष्य होतात. हे त्याचं खरं सत्य आहे. कारण टी लिम्फोसाइट बोन मॅरो मध्ये तयार झाल्यानंतर त्याला थायमस ग्रंथीमध्ये जाऊन काय करायला पाहिजे, ट्रेनिंग द्यायला पाहिजे. ते ट्रेनिंग दिलं जात नाही. 11 वाजले, थांबूया. हा, सुहास साळवी समोर आहेत, घड्याळात बघतायत ते. हा, आणि माझं लक्ष घड्याळाकडे नाही. मला तुम्ही दिवसभर शिकवायला सांगितलं, तुम्ही दिवसभर बोलत बसतील. ठीक आहे, थांबूया. ओके सर, थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. आज साळवी असल्यामुळे लक्षात आलं, मला माझं लक्षच नाही 11 वाजले तिथे. तर अलाराम लावून घ्या. अलार्म कडे पण लक्ष देणार नाही मी. ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.